Hello dear students, I am PR UK. We are study about the aldehydes and ketones. We are study about the aldehydes and ketones. Points number 1. Alkaline hydrolysis of geminal dihalides. Alkaline hydrolysis of geminal dihalides. Geminal dihalides आपल्याला काय करायचं आहे? अल्कलाइन हायड्रोलायसिस करायचं आहे. आता अल्कलाइन हायड्रोलायसिस करण्यासाठी आपल्याला क्वेश्चन्स पाहिजे. क्वेश्चन्स आहे आपलं, हाऊ विल यू प्रिपेअर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स by hydrogens of geminal dihalides. क्वेश्चन्स लिहायचे आपल्याला, हाऊ विल यू प्रिपेअर हाऊ विल यू प्रिपेअर हाऊ विल यू प्रिपेअर aldehydes and ketones by, इथं लिहायचं aldehydes and ketones by hydrolysis of geminal dihalides. Hydrolysis of geminal dihalides. हे झालं आपलं क्वेश्चन्स. पॉइंट्स आहे आपलं, अल्डिहाइड्स अँड कीटोन्स चॅप्टर मधलं पॉइंट्स आहे, अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ जेमिनल डायहलाइड्स. जेमिनल डायहलाइड्स आपल्याला अल्कलाइनच्या माध्यमातून हायड्रोलायसिस करायचं आहे. क्वेश्चन्स आहे आपला, हाऊ विल यू प्रिपेअर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बाय हायड्रोलायसिस ऑफ जेमिनल डायहलाइड्स. अल्डिहाइड्स आणि कीटोनचं आपल्याला अल्कलाइन हायड्रोलायसिस करायचं आहे जेमिनल डायहलाइड्सच्या माध्यमातून. तर ते कसं शक्य आहे? नंबर 1 आपण बघू अल्डिहाइड्स जेमिनल डायहलाइड्स बाय अल्कलाइन हायड्रोलायसिस. अल्डिहाइड्स आपण काय बघू, पहिल्यांदा अल्डिहाइड्स पॉइंट बघू, नंतर कीटोन्स बघू. ठीक आहे. तर पहिलं पॉइंट येणार आपलं प्रिपरेशन्स ऑफ अल्डिहाइड्स. म्हणून पहिलं पॉइंट लिहायचं आपल्याला, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड. अल्डिहाइडचे प्रिपरेशन्स कशा पद्धतीने करू शकतो, म्हणून इथं लिहिलं प्रिपरेशन्स ऑफ अल्डिहाइड्स. अल्डिहाइडचे पहिल्यांदा प्रिपरेशन्स करायचे आहे. अल्डिहाइडचा जनरल फॉर्म्युला तुम्हाला माहितच असेल. अल्डिहाइडचे जनरल फॉर्म्युला आहे आर बॉन्ड CHO. हे झालं अल्डिहाइडचं जनरल फॉर्म्युला. तर जेमिनल डायहलाइड्स नेमकं काय ते पण आपल्याला माहित असायला पाहिजे. तर जेमिनल डायहलाइड्स म्हणून इथे ना, जेमिनल डायहलाइड्स कंटेनिंग 2 हॅलोजन्स ऍटम. जेमिनल डायहलाइड्स मध्ये काय असतात? कंटेनिंग असतात, मतलब कंटेन असतात. जेमिनल डायहलाइड्स मध्ये कंटेन असतात, कंटेनिंग काय असतात? जेमिनल डायहलाइड्स इज द कंटेनिंग 2 हॅलोजन्स ऍटम. 2 हॅलोजन्स ऍटम. जेमिनल डायहलाइड्स मध्ये हॅलोजन्स ऍटम किती असतात? 2 असतात. 2 हॅलोजन्स ऍटम अटॅच टू सेम टर्मिनल कार्बन्स ऍटम. हे 2 हॅलोजन्स ऍटम जे असतात ते सेम टर्मिनल कार्बन्स ऍटम्सला अटॅचमेंट्स असतात. सेम टर्मिनल कार्बन्स ऍटम्सला काय असतात? अटॅच असतात. कार्बन्स ऍटमला अटॅच असतात. सेम टर्मिनल कार्बन्स ऍटम्सला अटॅचमेंट्स असतात, म्हणून लिहिलं अटॅचमेंट टू सेम टर्मिनल कार्बन्स ऍटम. अटॅचमेंट टू सेम terminal carbons atom, it is known as geminal dihalides. काय ना, geminal dihalides containing 2 halogens same terminal carbons atom are attached. मतलब जेमिनल डायहलाइड्स मध्ये 2 हॅलोजन्स ऍटम जे असतात ते सेम टर्मिनल कार्बन्स ऍटम्स ला काय असतात? ऑलरेडी अटॅचमेंट असतात. तर आपल्याला पाहायचं आहे विथ अल्कली पोटॅशियम हायड्रॉक्साइड और सोडियम हायड्रॉक्साइड. तर जेमिनल डायहलाइड्सची आपल्याला रिएक्शन करायची आहे. तर जेमिनल डायहलाइड्स रिएक्ट विथ
अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साइड्स और सोडियम हायड्रॉक्साइड इन प्रेझेन्स ऑफ बॉईल रिएक्शन. ही रिएक्शन होत असतो बॉईल रिएक्शन, तेव्हा आपल्याला मिळतो काय मिळतो, एक अनस्टेबल कंपाऊंड मिळतो. आणि अनस्टेबल कंपाऊंडला पुन्हा हायड्रोलायसिस करायचा आहे. जेव्हा आपण अनस्टेबल कंपाऊंड्सला हायड्रोलायसिस करतो तेव्हा अनस्टेबल कंपाऊंड्स मधून वॉटर पार्टिकल एलिमिनेशन होतो. वॉटर पार्टिकल एलिमिनेशन होतो आणि आपल्याला मिळत असतो एक कंपाऊंड. त्या कंपाऊंडचं नेम असतो अल्डिहाइड्स. तर पहिल्यांदा आपण जेमिनल डायहलाइडचा फॉर्म्युला लिहू. तर जेमिनल डायहलाइडचा फॉर्म्युला आहे, जनरल फॉर्म्युला जेमिनल डायहलाइड आर बॉन्ड सी आणि सेम टर्मिनल कार्बन ॲटम्सला काय असतात, 2 हॅलोजन्स ॲटम अटॅचमेंट्स असतात. म्हणून इथं लिहिलं आपण 2 हॅलोजन्स ॲटम ही सेम टर्मिनल कार्बन ॲटम्सला अटॅचमेंट्स असतात. झालं, हे झालं जेमिनल डायहलाइड्स. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला लिहिलेला आहे आपण जेमिनल डायहलाइड्स, किंवा यालाच म्हटलं जातं प्रायमरी अल्डिहाइड्स. सेकंड्स मध्ये घ्यायचं आहे जेमिनल डायहलाइड्स बॉईल विथ aqueous अल्कली पोटॅशियम हायड्रॉक्साइड 2 कंटेन्स मध्ये घ्यायचं. म्हणून आपण लिहिलं इथं जेमिनल डायहलाइड्स aqueous विथ पोटॅशियम हायड्रॉक्साइड. ठीक आहे, हे झालं aqueous सोल्युशन्स, म्हणून आपण इथं लिहिलं AQ. याला म्हटलं जातं जेमिनल डायहलाइड्स, म्हणून इथं लिहायचं आहे आपल्याला जेमिनल डायहलाइड्स. लिहिलं जेमिनल डायहलाइड्स, किंवा त्यालाच म्हटलं जातं प्रायमरी अल्डिहाइड्स. त्यालाच म्हटलं जातं प्रायमरी अल्डिहाइड्स. इथे लिहू आपण प्रायमरी अल्डिहाइड्स. केलं, अशा पद्धतीचं आपण लिहिलं. तर आपलं जेमिनल डायहलाइड्स इज बॉइल्ड विथ अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड इन प्रेझेन्स ऑफ रिएक्शन्स. हे असेल आपले बॉइल रिएक्शन्स, म्हणून इथं आपण लिहिलं बॉइल. झालं, इथे लिहिलं बॉइल. तेव्हा आपल्याला एक कंटेन्स मिळतो, तो कंटेन्स असतो अनस्टेबल कंपाऊंड. काय असतो, अनस्टेबल कंपाऊंड. आता अनस्टेबल कंपाऊंड कसं, हा झालं जेमिनल डायहलाइड, तेव्हा इथे लिहायचं आर बॉन्ड सी. झालं, आर बॉन्ड सी. तेव्हा मिळेल आपल्याला अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड, आणि इथून जो वेगळं होईल तो असेल ट्वाइस KCl. हे झालं अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड. आता इथं काय आहे, हॅलोजन्स ॲटम्स अटॅचमेंट केलेला आहे, किंवा हलाइड्स ॲटम अटॅचमेंट केलेला आहे. हलाइड्स ॲटम्स काय होईल, ऑलरेडी रिप्लेस होऊन जाईल. हलाइड्स ॲटम्स ऑलरेडी रिप्लेस होईल, आणि इथं कुठं होईल OH आणि इथं H. झालं, अशा पद्धतीचं एक आपल्याला कंपाऊंड मिळालेला आहे. याला म्हटलं जातं अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड. आणि प्लस मध्ये मिळेल आपल्याला ट्वाइस KX. काय मिळालं, ट्वाइस KX. मतलब हा जो कंपाऊंड आहे हॅलोजन्स ॲटम अँड पोटॅशियम ॲटम्स हे काय होतील, इथून एलिमिनेशन होतील, आणि आपल्याला कंपाऊंड मिळेल. मतलब आर बॉन्ड सी बॉन्ड H मध्ये अटॅचमेंट काय केलं, OH अटॅचमेंट केलं, तेव्हा आपल्याला मिळाला अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड. याचं नेम लिहायचं आपल्याला अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड. म्हणून इथे लिहिलं आपण अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड. हायड्रॉक्सी कंपाऊंड, अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड. आता अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड्सला आपल्याला एलिमिनेशन करायचं आहे वॉटर पार्टिकलच्या माध्यमातून. तेव्हा पुन्हा आपल्याला एक रिएक्शन करायचे, इथून एरो देऊन आपल्याला रिएक्शन करता येईल अशा पद्धतीचं. तर इथून एलिमिनेशन होणारा जो पार्टिकल असेल तो वॉटर पार्टिकल असेल, तेव्हा आपल्याला काय मिळेल, अल्डिहाइड्स मिळेल. हे झालं हायड्रोलायसिस. म्हणून इथं लिहू आपण हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस करायचं आहे, तेव्हा हायड्रोलायसिस करतो तेव्हा वॉटर पार्टिकल्स काय होत असतो, इथून एलिमिनेशन होत असतो. तर वॉटर पार्टिकल आपल्याला एलिमिनेशन करायचे आहे, तर अशा पद्धतीचा आपल्याला कंपाऊंड जो आहे तो आपलं वेगळं होईल. तर वॉटर पार्टिकल जेव्हा आपण वेगळं केलं अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड मधून, तेव्हा आपल्याला इथं लास्ट मध्ये मिळेल, काय मिळेल, आर बॉन्ड सी डबल बॉन्ड O बॉन्ड H मिळालं अल्डिहाइड्स. आणि लास्ट मध्ये जो मिळणार आहे, किंवा लास्ट मध्ये जो मिळणार आहे तो काय असेल, H2O. काय असेल, H2O. तेव्हा आपल्याला प्रॉडक्ट्स मिळालेला आहे अल्डिहाइड्स. म्हणून इथं नेम लिहायचं आपल्याला अल्डिहाइड्स. काय मिळालंय, अल्डिहाइड्स.
पुन्हा एकदा रिव्हिजन करू की चॅप्टर्स आहे आपलं अल्डिहाइड्स. अल्डिहाइड्स मध्ये आपलं पहिलं पॉइंट आहे अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ जेमिनल डायहलाइड्स. तो आपला पॉइंट झाला. क्वेश्चन्स काय आपलं, हाऊ विल यू प्रिपेअर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. हाऊ विल यू प्रिपेअर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. अल्डिहाइड्स अँड कीटोन्स मध्ये हायड्रोलायसिस ऑफ जेमिनल डायहलाइड्स. अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आपल्याला हायड्रोलायसिस करायचं आहे. आपल्याकडे कंपाऊंड दिलेला आहे जेमिनल डायहलाइड्स. ऍक्च्युअली जेमिनल डायहलाइड्स काय आहे तर जेमिनल डायहलाइड्स कंटेनिंग 2 हॅलोजन्स ऍटम ऑफ सेम टर्मिनल कार्बन्स ऍटम्सला डायरेक्टली अटॅचमेंट्स असतात. मतलब जेमिनल डायहलाइडचं फॉर्म्युला मध्ये इथं लिहितो. जेमिनल डायहलाइडचा फॉर्म्युला आहे R bond C bond H bond सेम टर्मिनल कार्बन ऍटम्स ला 2 हलाइड्स ग्रुप डायरेक्टली अटॅचमेंट्स आहेत. याला म्हटलं जातं जेमिनल डायहलाइड. व्हेन जेमिनल डायहलाइड्स रिएक्ट विथ अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड इन प्रेझेन्स ऑफ बॉईल रिएक्शन्स. ही रिएक्शन्स कोणती आहे, बॉईल हीट रिएक्शन. तेव्हा आपल्याला मिळतो इथं अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड. अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड प्लस ट्वाइस KX. रिजन्स काय तर पोटॅशियम 2 कंटेन्स मध्ये आहे, हलाइड्स पण 2 कंटेन्स मध्ये आहे. आणि लास्ट मध्ये मिळतो जेव्हा आपण अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंडचं पुन्हा हायड्रोलायसिस करतो मतलब एलिमिनेशन ऑफ वॉटर पार्टिकल अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड मधून वेगळं होतं, तेव्हा आपल्याला मिळतो इथं अल्डिहाइड्स. तेव्हा आपल्याला मिळतो अल्डिहाइड. सेकंड रिएक्शन बघू आपण कीटोनची. सेकंड रिएक्शन बघायची आपल्याला कीटोनची. पुन्हा तेच मग इथं सेकंड लिहायचं आपल्याला कीटोन. सेकंड लिहिलं कीटोन्स. तर जेमिनल डायहलाइड झालं तर जेमिनल डायहलाइड्स त्याच्यानंतर कीटोन्स. कीटोन्सला म्हटलं जातं सेकंडरी अल्डिहाइड्स. आता कीटोनचा जनरल फॉर्म्युला तुम्हाला माहितच आहे. कीटोनचा जनरल फॉर्म्युला आहे RCOR. हा झाला कीटोनचा जनरल फॉर्म्युला. त्याला स्ट्रक्चरल मध्ये लिहायचं आपल्याला सेकंडरी अल्डिहाइड्स पण म्हटलं जातं. सेकंडरी कंपाऊंड्स किंवा सेकंडरी डायहलाइड्स और जेमिनल डायहलाइड्स पण म्हटलं जातं. इथं आपण फॉर्म्युला लिहू R बॉन्ड C बॉन्ड R बॉन्ड H बॉन्ड H लिहिलं. हे झालं आपलं सेकंडरी हलाइड्स. ठीक आहे. सेकंडरी हलाइड्स रिजन्स काय तर आपण इथं 2 हलाइड्स ग्रुप 2 अल्किल ग्रुप अटॅचमेंट केलेला आहे म्हणून आपण याला म्हटलेलं आहे सेकंडरी. 2 अल्किल ग्रुप अटॅचमेंट केलेला आहे R बॉन्ड R. ठीक आहे. तर याला म्हटलं तर सेकंडरी हलाइड्स म्हणून इथे लिहायचं आपल्याला सेकंडरी हलाइड्स किंवा जेमिनल डायहलाइड्स. ठीक आहे. आपण लिहिलेलं आहे इथं जेमिनल डायहलाइड्स. जेमिनल डायहलाइड्स यालाच म्हटलं तर सेकंडरी हलाइड्स म्हणून इथे लिहायचं सेकंडरी हलाइड्स. लिहिलं सेकंडरी हलाइड्स और जेमिनल हलाइड्स. पुन्हा रिएक्शन्स करायची आपल्याला सेकंडरी हलाइड्सची. कुणासोबत रिएक्शन्स करायची आहे इथं प्लस मार्क्स पोटॅशियम हायड्रॉक्साइड बॉन्ड KOH. लिहिलं. तर बॉन्ड KOH आपल्याला 2 क्वांटिटी मध्ये घ्यायचं आहे म्हणून आपण घेतलं इथं बॉन्ड KOH 2 क्वांटिटी मध्ये. ठीक आहे. ही पुन्हा बॉईल रिएक्शन्स आहे म्हणून इथं इन प्रेझेन्स ऑफ येणार बॉईल रिएक्शन्स म्हणून आपण लिहिलं इथं बॉईल रिएक्शन. ठीक आहे. आता बॉईल रिएक्शन्स लिहिली तर इथून वेगळं होणारा जो पार्टिकल असेल तो KX असेल मतलब पोटॅशियम हलाइड्स असेल. ठीक आहे. पोटॅशियम हलाइड जर झालं तर आपल्याला तिथं अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड पुन्हा मिळेल. मी कंपाऊंड्स इथे लिहितो. आपल्याला मिळेल R बॉन्ड C बॉन्ड OH बॉन्ड OH बॉन्ड R. हा झाला अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे. आणि सेकंड मध्ये मिळेल प्लस मध्ये खालती लिहितो प्लस मध्ये मिळेल आपल्याला ट्वाइस KX मिळालं. अशा पद्धतीचं मिळालं. पुन्हा अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंड्सला आपल्याला काय करायचं आहे हायड्रोलायसिस करायचं आहे. हा फॉर्म्युला मी रिव्हर्स घेतो. इथं R बॉन्ड C बॉन्ड OH बॉन्ड R याचा हायड्रोलायसिस करायचा आहे. अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाऊंडचा हायड्रोलायसिस करतो तेव्हा इन प्रेझेन्स ऑफ इथं आपण हायड्रोलायसिस लिहू. हायड्रोलायसिस. ठीक आहे. हायड्रोलायसिस होणं मतलब वॉटर पार्टिकल्स वेगळं होणं. इथून आपण वॉटर पार्टिकल्स काढू. अशा पद्धतीचं आपण वॉटर पार्टिकल काढलं
तेव्हा आपल्याला इथं कंपाऊंड्स मिळेल कीटोन्स, आणि कीटोनचा फॉर्म्युला आहे आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड आर, आणि इथं लास्ट मध्ये मिळेल H2O. किती इझी आहे. ठीक आहे, एक रिएक्शन समजली तर दुसरी पण समजतो. हा झाला अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाउंड. अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाउंड मतलब आर बॉन्ड सी बॉन्ड आर बॉन्ड OH. अनस्टेबल हायड्रॉक्सी कंपाउंड मधून वॉटर पार्टिकल्स आपण वेगळं काढलं तेव्हा ऍब्सोल्युटली आपल्याला मिळालं, काय मिळालं, आर सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड आर. हे झालं कीटोन्स, म्हणून इथं लिहू आपण कीटोन्स. काय लिहू, कीटोन्स. अशा पद्धतीचा आपण जेमिनल डायहॅलाइडची काय केलेली आहे, रिएक्शन्स केलेली आहे. पहिल्यामध्ये अल्कलाइन हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस मध्ये आपण अल्कली घेतलं, कोणतं घेतलं, पोटॅशियम हायड्रॉक्साइड. पोटॅशियम हायड्रॉक्साइडचं जेमिनल डायहॅलाइड्स मतलब प्रायमरी हलाइड्स अँड सेकंडरी हलाइड सोबत रिएक्शन्स केली. प्रायमरी हलाइड सोबत जेव्हा आपण रिएक्शन्स करतो कुणाची, पोटॅशियम हायड्रॉक्साइडची, तेव्हा आपल्याला प्रायमरी हलाइड सोबत मिळतो, प्रायमरी हलाइड सोबत मिळतो अल्डिहाइड्स. म्हणून इथं अल्डिहाइड्स, प्रायमरी हलाइड सोबत मिळतो अल्डिहाइड्स, आणि सेकंडरी हलाइड सोबत जेव्हा आपण रिएक्शन्स करतो तेव्हा सेकंडरी हलाइड सोबत रिएक्शन्स करतो तेव्हा आपल्याला मिळतो इथं कीटोन्स. किती इझी आहे. ठीक आहे, हे झालं आपलं 1 पॉइंट्स ऑफ व्यू अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ जेमिनल डायहॅलाइड्स. जेमिनल डायहॅलाइड्स मध्ये सेम टर्मिनल कार्बन्स ऍटम्सला 2 हॅलोजन्स ऍटम डायरेक्टली अटॅचमेंट्स असतात, त्याला म्हटलं जातं जेमिनल डायहॅलाइड्स. ठीक आहे, व्हॉट इज द जेमिनल डायहॅलाइड्स. द जेमिनल डायहॅलाइड्स इज द same terminal carbon atoms la attachments to the geminal dihalides is halogens. Two halogens atom is directly attached to same terminal carbon atom is known as geminal dihalides. For example, preparations of aldehydes. Aldehydes general formula RCHO. When geminal dihalides is the react with aqueous potassium hydroxide in presence of boil reactions, it gives unstable compound and twice Kx potassium halide. Two quantity मिळतो. When unstable compounds against hydrolysis of eliminations of water particles and aldehyde is the new product is produced. Now second is the ketones. Ketones general formula RCOR. When against the geminal dihalides is the same, geminal dihalides is the two halogens atom is the directly attachments to same terminals of carbons atom is known as geminal dihalides. When ketones are geminal dihalides is the react with potassium hydroxide alcoholic solution in presence of boil reaction, first gives products of the unstable hydroxy compound. When unstable hydroxy compound is directly hydrolysis to eliminations of water particle and product is produced ketones and water molecule, that is known as geminal dihalides of hydrolysis. That's all.